नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत मकर संक्रांतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका, हे वाक्य आपल्याला संक्रांतीच्या दिवसामध्ये ऐकायला मिळतं। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 ची मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। यामध्ये या वर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला या वर्षी कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच मकर संक्रांती काळात कोणते कामे करावीत आणि कोणते कामे करू नयेत, संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय करायचे आहे आणि अजून मकर संक्रांत काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टीची माहिती सविस्तर तुम्हाला एकाच व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतात। मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे। अनेक स्त्रियांच्या मनामध्ये प्रश्न येतात की यावर्षी मकर संक्रांत कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, आणि मकर संक्रांत ऐकणं हे पण एक पुण्यकारी फलदायी मानलं जातं। म्हणूनच आपण सर्वांनी मकर संक्रांत ऐकावी। आपल्या हिंदू धर्मानुसार मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत येतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हटले जाते। मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं। हा उत्तरायणाचा काळ अधिकच शुभ मानला जातो, यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते। इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो मकर संक्रांत, आणि आपलं मराठी वर्ष जर गुढीपाडव्याला जरी सुरू होत असेल तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ती नेहमी जानेवारी महिन्यात येत असते। आणि या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही 14 किंवा 15 जानेवारीलाच येत असते। त्यातल्या त्यात 15 जानेवारीला मकर संक्रांत येणं हे क्वचितच घडत असतं, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो। या वर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आलेली आहे। या वर्षी असा पण एक योगायोग आलेला आहे की याच दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे। 14 जानेवारी 2026 म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। आणि संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 असणार आहे। या पुण्यकाळात स्त्रिया सुवासिन स्त्रियांना वाण देतात। आपण तिळगुळ म्हणजे दान स्वरूपात देत असतो। संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून एक देवीचे स्वरूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात। दरवर्षी संक्रांतीचे वाहन, उपवाहन, वस्त्र, शस्त्र यामध्ये बदल होत असतो। सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात शस्त्र म्हणून गदा घेतलेला आहे, केशराचा टीका लावलेला आहे आणि वयाने कुमारिका आहे, बसलेली आहे, वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे, पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे, जातीने सर्प आहे। संक्रांतीच्या काळात कोणालाही कठोर बोलू नये, भांडण किंवा वादविवाद करू नये, म्हशीची किंवा गायीची धार काढणे या काळात वर्ज्य मानले जाते। गवत कापणे, झाडं तोडणे या काळात वर्ज्य मानले जाते। संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासणे, केस बांधणे टाळलं पाहिजे। संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे। दान काय द्यावे? संक्रांतीच्या पुण्यकाळात आपण भांडे दान करू शकता, यामुळे आपणास संक्रांतीचे पुण्यफळ प्राप्त होते। यामध्ये तुम्ही नवीन एखादं भांडं दान म्हणून देऊ शकता। त्याचबरोबर त्या भांड्यामध्ये आपण थोडंसं तीळ, हळदी कुंकू टाकून आपण दान देऊ शकता। या दिवशी गाईला चारा अवश्य दिला पाहिजे। सोने, भूमी, गाय, घोडा इत्यादी यथाशक्ती या दिवशी दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते। संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे
यावर्षी आपणास संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र, पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या कोणत्याही वस्तू आपण त्या दिवशी वापरायच्या नसतात. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत. 15 जानेवारी 2026ला किंक्रांत आपण साजरा करणार आहोत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध देवीने केला होता आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो किंवा करी दिन सुद्धा या दिवसाला म्हटलं जातं. संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दानधर्म करतात, ज्या वस्तू दान करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दानधर्म करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान यथाशक्ती आपल्याला दान करायचे आहेत. आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजत असतो. काही जण याला खण तर काही जण याला बोळकं म्हणतात. तर ते सुद्धा आपण एक प्रकारचं दानच करत आहोत. सुगड पुजल्यानंतर सुवासिनींना ते ओटीमध्ये घालतात किंवा काही जण त्यातलं जे वाण आहे ते ओटीमध्ये घातलं जातं. त्यामुळे आपल्याला जे जे शक्य आहे त्या त्या गोष्टी आपण या काळामध्ये नक्कीच दान कराव्यात. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूर्याला जल अर्पण करावं. या दिवशी आपण सूर्याची उपासना नक्कीच करावी. म्हणजे काय? सूर्याला अर्घ्य द्यावं. म्हणजे काय? सूर्याला जल अर्पण करावं. शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कुंकू, त्यामध्ये थोडंसं तिळगुळ टाकायचं आहे आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे. आणि हे पाणी अर्पण करताना आपणास ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम नमो भास्कराय नमः अशी सूर्याची नावं घेऊन सूर्याला जल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्याची विशेष कृपा प्राप्त होते. यामुळे काय होतं की आपल्याला निरोगी व चांगलं आयुष्य प्राप्त होतं, उत्तम तेजाची प्राप्ती होते, आपलं आरोग्य चांगलं राहतं, निरोगी राहतं. सूर्यापासून मिळणारे लाभ आपणास अनेक आहेत. आपल्याला जे ड जीवनसत्व मिळत असतं तर ते सूर्यापासून आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची गरज असते. पण आता या धावपळीच्या जीवनामध्ये सूर्यप्रकाशात जाऊन बसणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला, सूर्याला जल अर्पण केलं तर आपणास सूर्यापासून मिळणारे ड जीवनसत्व प्राप्त होते. दररोज सूर्याला नमस्कार केल्यामुळे आपल्याला चांगले व निरोगी आयुष्य प्राप्त होते. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही दररोज सूर्याला नमस्कार करा, सूर्याचा मंत्र म्हणा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे झाल्याशिवाय राहणार नाहीत. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं सुद्धा खूप पुण्याचं काम मानलं जातं. ज्यांना पवित्र गंगेमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडेसे तीळ टाकून आंघोळ केली पाहिजे. यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. संक्रांतीचा सण सर्वांनी आनंदाने मिळून साजरा करायचा आहे. संक्रांतीचा सण सर्वांनी आनंदाने मिळून साजरा करायचा असतो. सर्वांना तिळगुळ द्यायचं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला या सणामुळेच मिळत असते. आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीरासाठी जी काही उष्णतेची गरज असते ती या तिळगुळाने पूर्ण होत असते. आणि याच कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू आहे. मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन करण्यालाही खूप महत्त्व आहे. ज्याला काही जण सुगड म्हणतात, काही जण बोळकं म्हणतात. तर मंडळी, संक्रांतीचा पुण्यकाळ आपण या व्हिडिओत पाहिलेला आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.